बातमी आहे मुंबईकरांसाठी, कारण मुंबईच्या विक्रोळीमध्ये पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या बातम्या आपण अनेक वेळेला पाहिल्या असतील। बऱ्याचदा तर या दुर्घटनांमध्ये लोकांना आपला जीवही गमवावा लागलाय। त्यानंतर शासनाने त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपाययोजना करत नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। विक्रोळी पश्चिममधील सूर्यानगरच्या डोंगराजवळही अशाच प्रकारची भिंत पाहायला मिळते। तिची उंची ही जवळपास 6 फूट आणि लांबी पाहायला गेलं तर साधारण 1 किलोमीटरच्या आसपास असेल। मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने गेल्या 10 वर्षांमध्ये दरवर्षी नव्या निविदा काढून ही एकच भिंत 10 वेळा बांधल्याचा आरोप होताना दिसतोय। आणि आश्चर्याची बाब म्हणजे या भिंतीच्या बांधकामावरच जवळपास 38 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर येते। तसंच ही भिंत प्रत्यक्षात एकदाच तर कागदावर 10 वेळा बांधून अधिकारी आणि ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप होतोय। दरम्यान या सर्व आरोपांनंतर आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे त्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्या आढाव्यात कुठल्या बाबी समोर आल्या थेट पाहूया। आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे की कुंपण शेत खाते। या म्हणीचा शब्दशः अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मुंबईतील विक्रोळीच्या सूर्यानगर भागातील ही भिंत किंवा कुंपण याचीच साक्ष देत आहे। खरं तर डोंगरावरील दरडीपासून या झोपडपट्टीत राहणाऱ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून म्हाडाने ही भिंत बांधली। ही भिंत म्हाडाने मागील 10 वर्षात 10 वेळा बांधली आणि त्यावर तब्बल 38 कोटी रुपये खर्च केलेत। ही भिंत बांधली एकदाच, बिल मात्र काढले 10 वेळा भिंत बांधली आहे। ती फक्त कागदावर। म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार विभागाच्या या अधिकाऱ्यांची ही कमाल आहे। शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळा डल्ला मारण्याचा हा सगळा प्रकार आपल्याला या ठिकाणी मुंबईतील विक्रोळीच्या सूर्यानगर भागामध्ये पाहायला मिळत आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, विक्रोळी सूर्यानगर। तर आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे त्या घटनास्थळी गेलेले होते। विक्रोळीच्या सूर्यानगर भागात जाऊन त्यांनी त्या संपूर्ण प्रभागाची पाहणी केलेली होती। त्याचबरोबर ही भिंत कशा स्वरूपात बांधण्यात आली, काय काय नेमकं घडलेलं आहे, कागदी घोडे नाचवताना त्यावरती काय आहे, तर मुळात झालेला खर्च किती आहे, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। मात्र नागरिकांकडूनही आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र संरक्षक भिंत बांधूनही आम्हाला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावाच लागतो असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, स्थानिक कशा प्रकारे लोकशाही मराठीच्या आमच्या या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास समोर आले, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या पाहूया। विक्रोळीच्या सूर्योदयनगरमध्ये ही भिंत बांधलेली आहे। त्या भिंतीच्या अगदी शेजारी राहणारे काही रहिवासी आहेत। हे सगळे रहिवासी जे आहेत ते नेपाळचे आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। ये जो दीवार बनवाई है कब बनवाई है? अभी 1 साल हो गया दीवार बनाएला। दीदी जी क्या बताएंगे, जो दीवार बनवाई है 1 साल हो गया, उसके पहले दीवार नहीं थी क्या वहाँ पर? नहीं थी। बारिश होगा तो पानी आता है, इधर बहुत बड़ा पानी आता है। अभी भी आता है क्या? अभी भी आता है। आपण पाहिलं की 1 वर्षापूर्वी ही सगळी भिंत बांधण्यात आलेली आहे, परंतु यापूर्वी ही भिंत या ठिकाणी नव्हती असे या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, विक्रोळी, मुंबई। अंदाजे 5 वर्ष झाले असतील, ठीक आहे। आणि म्हणजे RCC कॉन्ट्रॅक्ट ना, म्हणजे हे नाही, त्याचं बांधकाम तसं मजबूत नाही आहे। आम्हाला त्या गोष्टीची भीती पण वाटते पावसामध्ये। आणि आम्ही जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा आम्हाला सांगतात की आम्ही जेव्हा पावसामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी इथून लवकरात लवकर खाली करून तुम्हाला दुसरीकडे जागा देऊ म्हणून, पण आत्तापर्यंत त्यांचं काही प्लॅन नाही आहे। हो, जेव्हा मोठा पाऊस असतो तेव्हा आम्ही रात्रभर म्हणजे असं झोपत नाही, म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाची काळजी किंवा विचारपूस करत असतं की कसं आहे कसं नाही। आता लास्ट टाईमच त्या साईडला दरड कोसळून खूप जणांचा मृत्यू पण झाला। पण कॉन्ट्रॅक्टर येऊन गेले की त्यांचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं ते लोक येऊन गेले, बघून गेले। हे नाही, पाठच्या साईडच्या डोंगरामधले ज्या पण दगड आहेत त्या सगळ्या फोडून त्याच्यामध्ये त्या लोकांनी ते केलेलं आहे। तर हा संपूर्ण प्रकार ज्यांनी उघडकीस आणलेला आहे ते आमचे प्रतिनिधी
चंद्रशेखर भांगे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि सत्य परिस्थिती नेमकी काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. चंद्रशेखर भांगेजी, न्यूज प्लॅनेटमध्ये तुमचं खरं तर स्वागत. मात्र ज्या प्रकारचा मुंबईमध्ये हा सगळा सावळा गोंधळ आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय की एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, टॅक्स जमा केला जातो, मात्र तो पैसा कुठे खर्च होतो या संदर्भातली विदारक परिस्थिती ज्यावेळेला तुम्ही घटनास्थळी जाऊन पाहिली, किती कोटींचा हा संपूर्ण अपहार आहे आणि मुळात हा अपहार काय आहे आपल्या प्रेक्षकांना सविस्तर समजावून सांगा. विशाल सर, खरं तर आपण विक्रोळीची जी सूर्यानगर आहे त्या ठिकाणी 2 ते 3 वेळा जाऊन या सगळ्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर एक भयानक सत्य आपल्या समोर आलेले ते माझ्या हातामध्ये आहे. खरं तर साधारण 2014 पासून ते 2024 पर्यंत म्हणजे 10 वर्षाचा हा सगळा जो गोंधळ आहे, हा जो सावळा गोंधळ आहे त्या ठिकाणी झालेला आहे. दरवर्षी या ठिकाणी जी आहे ती निविदा काढली जाते आणि तुकड्या तुकड्याने जी आहे ती त्या ठिकाणी भिंत बांधली जाते आणि या भिंती ज्या आहेत ते साधारण 700 ते 800 मीटरच्या अंतरामध्ये अशा 10-10, 5-5, 7-7 फुटाच्या अनेक भिंती, ज्या छोट्या छोट्या भिंती त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. आणि या सगळ्या भिंती बांधण्यासाठी तब्बल 38 कोटी रुपये जे आहेत तिथं त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत. खरं तर कागदावरती ही जी भिंत आहे ती 10 वेळेस त्या ठिकाणी बांधली म्हणावं लागेल. कारण आपण पाहिलं की त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहणी करत होतो त्यावेळेस साधारण 1 ते 1.5 वर्षाच्या पाठीमागे या ठिकाणी भिंत अस्तित्वात आली. ती पण अगदी तुकड्या तुकड्या छोट्या छोट्या रूपाने त्या ठिकाणी आली, परंतु भिंत जी अशी पूर्ण हवी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण भिंत नाही. आणि एकंदरीत 2014 ते 2024 मध्ये आपण पाहिलं तर या विक्रोळीच्या सूर्यानगरमधील जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत आहे, परंतु या भिंतीमध्ये तब्बल 38 कोटी रुपये जे आहेत ते खर्च करण्यात आलेले आहेत. आणि हे सगळे जे पैसे आहेत हे कुठेतरी कागदावरती या सगळ्या भिंतीचा जो जसं आपण पाठीमागं पाहिलं की वीर चोरीला गेली अशा आपण चित्रपटातून आणि सिनेमातून पाहिलं होतं, परंतु वास्तवात आपण ज्यावेळेस विक्रोळीच्या सूर्यानगरमध्ये त्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी मात्र जी भिंत आहे ती भिंत कुठेतरी 10 वर्षापासून जे आहे ते 38 कोटी रुपये म्हणजे 2014 ते 2024 पर्यंत त्याला खर्च आले का असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. मात्र चंद्रशेखरजी, मला पुढचा प्रश्न आपल्याला हाच करायचा आहे की एका बाजूला नागरिकांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं, सद्य परिस्थिती जाऊन तुम्ही स्वतः त्या ठिकाणचा रियालिटी चेक केला. तब्बल 600 कोटींचा घोटाळा आहे. 600 कोटींपैकी पहिल्या मालिकेमध्ये आपण यावेळेला 38 कोटी रुपयांबद्दल यावेळेला बोलतो आहोत. बरं, तिथल्या नागरिकांच्या समस्या तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुकड्या तुकड्यांमध्ये बांधलेली भिंत जी आहे ती आपण दृश्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला यावेळेला दाखवतोय. मात्र अधिकारी वर्ग या भिंती बांधत असताना नेमकं काय करत असतं? ज्यावेळेला 38 कोटींचा प्रश्न आहे, मुंबईकर आजही हा प्रश्न उपस्थित करतील की आमचे 38 कोटी गेले कुठे? मग 38 कोटींचा हा लेखाजोखा नेमका काय आहे? कशा प्रकारे हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जात असतं आणि कशा प्रकारे याची बिलं पास केली जात असतात हे आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगा. खरं तर प्रशासकीय काम जे असतं, ज्या पद्धतीनं मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ आहे जे म्हाडाच्या अंतर्गत हे मंडळ आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून मुंबईच्या उपनगरामध्ये वेगवेगळ्या ज्या झोपडपट्टी आहेत त्यांना संरक्षण देणारी जी भिंत आहे त्याचबरोबर वेगवेगळे विकास कामं आहेत त्यासाठी हे कामं जे आहे ते मंडळ करत असतं. आणि प्रशासकीय कामाला जी आहे ती मंजुरी दिलेली आहे. खरं तर 2014 ते 2024 पर्यंत ह्या सूर्यानगरच्याच जी झोपडपट्टी आहे त्या कामाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि आपण पाहिलं की वास्तवात मात्र 1 ते 1.5 वर्षामध्ये तोकड्यामध्ये त्या ठिकाणी छोट्या छोट्या भिंती बांधल्या, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये या सगळ्या भिंती बांधण्यासाठी ही जी मंजुरीची माझ्या समक्ष तुम्ही आपण कागद बघताय हे 2014 ते 2024 पर्यंतची सगळी निविदा आहेत जे काढण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती ठेकेदाराला काम देण्यात येतं. त्याचबरोबर आपण पाहिलं की यातले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचबरोबर यातील जे अधिकारी आहेत त्यांचा थेट याच्यामध्ये आपल्याला सहभाग असं आहे खरं तर असं म्हणावं लागेल. कारण ज्यावेळेस आपण म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क साधण्याचा, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचं उत्तर आपल्याला त्यांना देता आलं नाही. तर मी त्यांची बाईटसुद्धा घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो होतो, परंतु त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचा असा ठोस जो आहे तो त्यांच्याकडून आपल्याकडे माहिती ते देत नव्हते. टाळाटाळ करण्याचा प्रयत्न ते सगळं करत होते. एकंदरीत 10 वर्षामध्ये जी भिंत आहे ती भिंत अशा पद्धतीनं त्यांनी बांधून त्यामध्ये 38 कोटी रुपयांचा जो आहे तो घोटाळा केलेला आहे. विशाल सर, बरोबर आहे. मात्र जी कागदपत्र तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रेक्षकांना मी तेही समजावून सांगेल की एका बाजूला ज्यावेळेला ही कागदपत्र आमच्यापर्यंत आली त्यावेळेला हजारांमध्ये लिहिलेला खर्च
हा तात्पुरता त्या ठिकाणी पाहायला मिळतो। निधी मंजूर करण्यात आल्याचा हजारांच्या आकडेवारीत दिसतो, मात्र ज्यावेळेला त्याची एकूणच मांडणी केल्यानंतर एकूण ज्यावेळेला ही संख्या येते त्यावेळेला कोट्यवधी रुपयांमध्ये ही बिलं दिली झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं। जसं चंद्रशेखर तुम्ही जाऊन म्हणालात की त्या ठिकाणची भिंत तुम्ही पाहिलेली आहे, भिंत एकच आहे, वारंवार त्याची बिलं जोडली गेलेली आहेत। बिलं साधीसुधी हजारांमध्ये नसून कोट्यवधींची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा सगळा सावळा गोंधळ किंवा सर्वसामान्य जनतेच्या पैशांवरती कशा प्रकारे डल्ला मारला जातो? नक्कीच खरं तर जनता ज्या पद्धतीनं आपलं कर भरती शासनाकडे, शासनाचं जबाबदारी असते की ज्या पद्धतीनं आपण काम करतो ते काम इमान इतबार केलं पाहिजे। परंतु आपण पाहिलं की सूर्यानगरची जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीचं जे संरक्षण भिंत आहे त्या संरक्षण भिंत बांधण्यासाठी निविदा जर शासनाच्या म्हाडाच्या या अधिकाऱ्याकडून काढली जाते ती तब्बल 10 वेळा काढली जाते आणि या 10 वेळेच्या निविदामध्ये वास्तवात काम कुठलं होत नाही। वास्तवात जी भिंत आहे ती भिंत बांधली जात नाही। खरं तर त्या ठिकाणी जो डोंगर आहे त्या डोंगरातीलच काही दगड त्या ठिकाणी त्या तुकड्या बांधलेल्या ज्या आता सध्याला अस्तित्वात असलेली जी भिंत आहे त्या भिंतीसाठी वापरण्यात आलेली आहेत। हा खूप मोठा भ्रष्टाचार जो आहे तो आपल्याला या सूर्योदय नगरमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि या सगळ्यावरती आपली एक मागणी आहे की याची चौकशी खरं तर झाली पाहिजे, याची श्वेतपत्रिका निघणं आवश्यक आहे। जोपर्यंत म्हाडाचे अधिकारी या सगळ्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे। विशाल बरोबर आहे, तुम्ही जो कालावधी सांगितला तो 2014 ला सुरू होतो, 2024 पर्यंत संपतो, म्हणजे तब्बल 10 वर्षांचा हा कालावधी आहे। कितीदा या ठिकाणी भिंत बांधण्यात आली, तिचं रंगकाम केल्याचा दावा करण्यात आला आणि इतक्या भिंती बांधल्या असं नेमकं सरकारी कागदांवरती आपल्याला पाहायला मिळतं। रियालिटी चेक करायला गेलं तर एकच भिंत कितीदा या 10 वर्षांमध्ये बांधण्यात आली? खरं तर गेल्या 1.5 वर्षापूर्वीच या ठिकाणी भिंत अस्तित्वात आली असल्याचं त्या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे। परंतु सरकार ज्यावेळेस आपण प्रशासकीय कामाच्या मंजुरीचे कागदपत्र बघतो त्यावेळेस आपण पाहिलं की 2014 माझ्या हातातला हा जो डाव्या हातातला जो कागद आहे तो 2014 ते 2015 पासून सुरू झालेला हा भिंतीचा खेळ आहे तो थांबतो तो थेट 2023 ते 2024 मध्ये तब्बल 10 वर्षे या सगळ्या भ्रष्टाचाराचा जो लेखाजोखा त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु शासनाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांचं त्यावरती अंकुश त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। उपअभियंता अभियंता यांचा अंकुश त्या ठिकाणी दिसत नाही। कुठंतरी कागदावरती सगळी जी तोकडी भिंत त्या ठिकाणी सध्या अस्तित्वात आहे आणि ज्याप्रमाणे आपण भिंत पाहिली त्या भिंतीतून सुद्धा पाणी जे आहे ते सूर्यानगरमध्ये घुसतं। खरं तर ती भिंत जी सध्या काम झालेली आहे ती सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची बांधलेली आहे। अगदी तोकडे करून त्या ठिकाणी ती भिंत अस्तित्वात आहे। विशाल सर बरोबर आहे, माणुसकीची भिंत आपण आजपर्यंत ऐकलेली होती, मात्र भ्रष्टाचाराची भिंत ही लोकशाही मराठीनं उघडकीस आणलेली आहे आणि लोकशाही मराठी ज्यावेळेला अशा प्रकारची घटना आपल्या समोर घेऊन येते त्यावेळेला मात्र कागदोपत्री काय लिहिण्यात आलेलं होतं, कशा प्रकारे पैसा लाटला जातो हेच समोर आणण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो। 10 वर्षांच्या कालावधीमध्ये नेमकं काय घडलं हे चंद्रशेखर भांगे यांनी तर सांगितलं, मात्र ज्यावेळेला अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, अधिकारी ही चूक मान्य करताना दिसतात का? अधिकारी या संदर्भात बोलण्यासाठी तुमच्या कॅमेऱ्यासमोर आलेले होते का? बरं, अधिकाऱ्यांना ज्यावेळेला प्रश्न विचारले त्यावेळेला याची ठोस उत्तरं त्यांच्याकडे आहेत की पुन्हा एकदा बनवाबनवीची उत्तरं ही आपल्याला म्हणा किंवा मुंबईकरांना पाहायला मिळू शकतील त्या ठिकाणी? बरं, संरक्षक भिंत आपण या संदर्भात तर बोलतोय, मात्र रोज अनधिकृत बांधकामं ही मोठ्या प्रमाणात होताना दिसतात। मग संरक्षक भिंतीच्या नावाखाली ही भ्रष्टाचाराची भिंत उभी केली जात असताना भ्रष्टाचार किती टोकाला जाऊन पोहोचलेला आहे याबद्दल चंद्रशेखर तुम्ही काय सांगा? नक्कीच खरं तर म्हाडा जी संस्था आहे त्या माध्यमातून मुंबईतील वेगवेगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याचा विकास करणं अपेक्षित आहे। खरं तर ज्या झोपडपट्टीमध्ये दरड कोसळून नागरिक त्यांचा जीव जाऊ शकतो त्यांचं जीव वाचवण्याचं काम हे म्हाडाच्या या सगळ्या अधिकाऱ्यांचं आहे। परंतु भ्रष्टाचाराची जी कीड लागलेली आहे ती 2014 ते 2024 पर्यंत आपल्याला समोर जरी दिसत असली तरी याचा जो लेखाजोखा आहे तो फार मोठा आहे। कारण मुंबई उपनगरामध्ये अनेक ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्याचं जे संरक्षण भिंत आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी कामं झालेली आहेत। मुंबईतील उपनगर जे आहेत त्या उपनगरामध्ये अनेक कामं झालेली आहेत। आपण फक्त जो सूर्यानगर आहे विक्रोळीचा त्याचं उदाहरण घेऊन आपण आजचा जो विषय मांडतोय, परंतु मुंबईतील उपनगरामध्ये खरं तर 600 कोटीपेक्षाचा अधिक भ्रष्टाचार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विशाल सर बरोबर आहे, चंद्रशेखरजी तुमच्या हातामध्ये जी कागदपत्र आहे प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढलेली असणार आहे की त्यातली आकडेवारी किंवा त्या प्रकारची बिलं कशा प्रकारे तयार केली जातात, ज्यावेळेला माहिती अधिकारा अंतर्गत किंवा अनेक कागदपत्र जी आहेत ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील
तयार असतात. मात्र ऑफिशियल वेबसाईट कशी उघडावी, त्यामध्ये काय नेमकं दिलेलं असतं किंवा माहिती अधिकाराअंतर्गत काय धक्कादायक खुलासे झालेले आहेत, ही आकडेवारी तुमच्या हातात असलेल्या पेपरवरती नेमकी काय आहे आपल्या कॅमेरामध्ये स्पष्टपणे दाखवाल, जेणेकरून याची ग्रॅव्हिटी ही मुंबईकरांना, त्या ठिकाणी असलेल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही लक्षात येईल आणि मग अधिकारी वर्ग जर यामध्ये सामील असतील तर ते कशा प्रकारे गंडवण्याचा प्रकार करत असतात, मुंबईकरांना, सर्वसामान्यांच्या पैशांचा अपव्यय करत असतात, ही आकडेवारी आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगा. विशाल सर, मी उदाहरण देत आहे. या ठिकाणी जो विक्रोळीचा सूर्यानगर आहे त्या ठिकाणी 2018ची ही निविदा आहे. आपण बघू शकतो, मी या ठिकाणी काही टिक केलेले आहेत ब्लूचे. आपण बघू शकतो की विक्रोळीचं हे त्यात नेमकं काय लिहिलंय ते वाचून सांगाल तर स्पष्ट होईल. एका बाजूला दृश्यांमध्ये तर आपले प्रेक्षक हे पाहतातच आहेत, आकडेवारी देखील असेल तीही स्पष्ट करून सांगाल तर कॅमेऱ्यात आपल्याला व्यवस्थित दाखवता येऊ शकेल. सूर्यानगरचा हा भाग आहे, गुरुकृपा चाळ आहे आणि भिंगारदेवे यांच्या घराजवळ भिंत बांधलेली आहे असं या ठिकाणीची ही निविदा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की ही 2018ची सूर्यानगरमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या संरक्षण भिंतीचं हे कामाचा हा सगळा भाग आहे. सेम तसाच जो भाग आहे तो 2000 आपल्याला 19 आणि 20 मध्ये सुद्धा त्याच ठिकाणचा सर म्हणजे धक्कादायक सगळं म्हणावं लागेल. कारण ज्या विक्रोळीची ही सूर्यानगरची जी भिंत आहे त्या भिंतीच्या पुन्हा त्याच ठिकाणी म्हणजे सूर्यानगरच्याच ठिकाणी भिंत बांधल्याच्या कामाची ही निविदा आहे. आणि पुन्हा आपण पाहिलं तर 21 आणि 22 मध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं जे काम आहे सूर्यानगरच्या भिंतीचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण पत्ता जर पाहिलं तर पंचशील वार्ड क्रमांक 2 सूर्यानगर विक्रोळी म्हणजे 2014 ते 2024 पर्यंत हा जो सगळा कागदी घोड्याचा खेळ आहे तो आपल्याला विक्रोळीच्या सूर्यानगरमध्ये पाहायला मिळत आहे. बरोबर आहे. तुमच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये एका बाजूला एक रकाना आहे की ज्या ठिकाणी या किमती सुद्धा नमूद करण्यात आलेल्या आहे. चंद्रशेखर भांगे, आपण ब्रेकवर जाण्याआधी कशा प्रकारे पुन्हा निविदा काढण्यात आलेल्या आहे, कशा प्रकारे पैशांचा अपहार झाला हे पाहिलं. मात्र या गेल्या 10 वर्षामध्ये एकाच भिंतीसाठी किती खर्च दाखवण्यात आलेला आहे ही धक्कादायक आकडेवारी पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारतील. तुमची आकडेवारी नेमकी काय यावेळेला सांगताना दिसते? विशाल सर, खरं तर आपण पाहिलं की आपण 2018 ते 24चा तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. खरं तर त्यामध्ये 2018 आणि 19ला ज्यावेळेस ही सूर्यानगरची भिंत बांधण्यात आली त्याच्यामध्ये तब्बल 10 कोटी 30 लाख रुपये खर्च जे आहे ते करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 19 ते 20 या जो कालावधी आहे त्यामध्ये 10 कोटी 57 लाख रुपये जे आहेत ते खर्च करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 20 ते 21 मध्ये 3 कोटी 62 लाख याचा खर्च जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि 21 ते 22 मध्ये 8 कोटी 38 लाख रुपये यामध्ये हे ज्या तुकड्याची भिंत आहे जी छोटे भिंत आहे 10-10, 5-5 फुटाची आणि सलग अशा पद्धतीने त्या ठिकाणी आता अस्तित्वात आली. परंतु 2014 पासून या सगळ्या भिंतीचा खेळ जो आहे तो सुरू झाला आहे. हा सगळा भ्रष्टाचाराचा खेळ सुरू झालेला आहे. त्याचबरोबर 22 ते 23 या वर्षामध्ये खरं तर 3 कोटी 55 लाख आणि 23 ते 24 मध्ये 1 कोटी 70 लाख रुपयामध्ये या भिंतीसाठी खर्च करण्यात आलेले आहेत. आणि आपण पाहिलं की या विक्रोळीच्या सूर्यानगरच्या भिंतीचा मोठा जो भ्रष्टाचाराचा सगळा खेळ जो आहे तो 2014 पासून सुरू झाला आणि खरं तर तो डिसेंबरमध्ये म्हणजे गेल्या वर्षी 2024च्या डिसेंबरपर्यंत येऊन तो थांबलेला आहे. विशाल सर, बरं, तुकड्यात बांधण्यात आलेली जी भिंत आहे ती आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतो. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ग्राउंडवरती गेलात, त्या ठिकाणचा रियालिटी चेक केलेला होता. मुळात अशा प्रकारची भिंत बांधण्यासाठी अगदी काही हजार रुपयांचा खर्च येताना दिसतो. मात्र कोट्यवधींची बिलं तयार होतात कशी, ती पास कशी केली जातात, जो कोण कंत्राटदार त्या ठिकाणी असेल त्याला हे पैसे कसे दिले जातात आणि मग यातही मोठी पैशांची मारी केली जात असते का, असा संशय याला जागा निश्चितच आहे. दोन्ही बाजू खरं तर आपण दाखवणार आहोत. म्हणजे जसं चंद्रशेखर भांगेजी काय नेमका प्रकारे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय, तशाच प्रकारे या अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, मुंबईकरांना उत्तर देऊ लागणारे हे जे अधिकारी वर्ग आहे त्यांना देखील आपण खेचून आणणार आहोतच. हे कॉन्ट्रॅक्ट कुणी दिलं, कुणाचा वरदहस्त त्यांच्यावरती हे देखील उघड होईल. मात्र तत्पूर्वी हजारांची भिंत ही कोट्यवधी रुपयांपर्यंत कशी जाते? विशाल सर, खरं तर यामध्ये आपण पाहिलं की म्हाडाचे जे अधिकारी असतात, मुंबई झोपडपट्टी जे
विकासाचे जो त्यांच्याकडे जो संचालक आहेत, त्याचे जे अभियंते आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या देखरेखीखाली ही सगळी भिंत जी आहे ती बांधली जाते. यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतात यांची निविदा घेतली जाते. काम सुरू करण्याच्या अगोदर याचे फोटो काढले जातात आणि काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा याचे फोटो काढले जातात. खरं तर कागदोपत्री जी आहेत हे सगळे घोडे कागदी नाचवलेले आहेत, परंतु भ्रष्टाचार या भिंतीचा एवढा मोठा करण्यात आलेला आहे की विक्रोळीच्या सूर्यानगरच्या भिंतीमध्ये कायदेशीर ज्या पद्धतीने काम अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर 2014ला या ठिकाणी जी भिंत सुरुवात झाल्याचं या निविदेमधून आपल्याला दिसतं, परंतु 2024पर्यंत हा भिंतीचा खेळ झालेला आहे. खरं तर कॉन्ट्रॅक्टर, त्याचबरोबर यातील अधिकारी आणि बडे मासे या सगळ्यांच्या मिलीभगतातून हा सगळा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. यांच्यावरती कारवाई अपेक्षित आहे, परंतु याच्यामध्ये या संबंधित विभागाचे मंत्री, त्या संबंधित विभागाचे CEO लक्ष घालून याच्यावरती कारवाई करतील अशी आपण अपेक्षा ठेवूयात. बरोबर आहे, अपेक्षा तर अनेक आहेत. मुंबईकरांच्या देखील आहेत. लोकशाही मराठी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील की अशा प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणलेला आहे. केवळ एक बाजू दाखवणार आहोत, दोन्ही बाजू आम्ही दाखवणार आहोत. मात्र जर यावेळेला हे सगळे अधिकारी ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे किंवा ज्यांनी त्यांना खतपाणी घातलेलं आहे ते जर यावेळेला डोळे उघडून पाहत असतील तर तुमची नेमकी बाजू काय हे पाहण्यासाठी देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तुमचं उत्तरही आम्हाला अपेक्षित आहे, मुंबईकरांना अपेक्षित आहे. त्यासाठी हेच व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. मात्र तुर्तास चंद्रशेखर भांगे आपण आलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केलीत. मुंबईकरांचा पैसा आणि कशा प्रकारे टॅक्सनं, मेहनतीनं आलेला पैसा हा कुठे खर्च होतोय हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तुकड्या तुकड्यांमधली ही भिंत आणि त्या तुकड्या तुकड्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार हा देखील उघडकीस आणला. त्यासाठी धन्यवाद. न्यूज प्लॅनेटमध्ये येऊन तुम्ही चर्चा केलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.